तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पाहिला काय विचारला आहे, पुढील कविता वाचून त्याखालील बघा 1 ते 4 जे काही प्रश्न आहेत बघा त्याचे उत्तर आपल्याला पर्यायामधून निवडायचे आहे. ही जी काही कविता आहे बघा यावर आपल्याला 4 प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा या कवितेमध्ये कोणाचं वर्णन केलं आहे? तर मित्रांनो या कवितेमध्ये कोणाचं वर्णन केलं आहे? तर एका अपंगाचं वर्णन केलं आहे. त्याचे हातपाय का थरथरत होते? तर मित्रांनो कविता वाचली असेल तर तुम्हाला समजून जाईल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून कविता वाचू शकता. तर याचं बघा जे काही उपासमार आहे बघा त्यामुळे या ठिकाणी हातपाय थरथरत होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, दीनबंधू कोणाला म्हटलं आहे? काय प्रश्न आहे दीनबंधू? तर मजूर असं या ठिकाणी दीनबंधू म्हटलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भिकाऱ्याला बघून मजुरानं काय केलं? तर काय केलं मित्रांनो, भिकाऱ्याच्या ओंजळीमध्ये खिशातील सर्व पैसे या ठिकाणी टाकले. पुढचा प्रश्न बघू शकता या ठिकाणी की केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचं नाव काय? केशवसूत. तर केशवसूत यांचं नाव काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी कुरू के दामले यांचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह असायला हवे? पुढील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. यामध्ये कोणतं विरामचिन्ह पाहिजे असं विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक डी जसेच तसे शब्द बघा बोलणाऱ्या व्यक्तीचे जसे तसे शब्द आले तर दुहेरी अवतरणामध्ये हे दाखवले जातात. उदाहरणार्थ गांधीजी म्हणाले, बरोबर गांधीजी म्हणाले, काय म्हणाले जे म्हणले असतील ते पुढचं जे काय असेल बघा त्यांची वाक्य ते या ठिकाणी टाकली जातात. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर अभिनंदन पत्र. लक्षात ठेवायचं कोणत्या भागात ते अभिनंदन पत्र असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्याही प्रश्नाचं लगेच उत्तर देणारा शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर बघा हजर बाबी. लक्षात ठेवायचं आहे हजर जबाबी याला म्हणतात बघा कोणत्याही प्रश्नाचं लगेच उत्तर देणारा. पुढचा प्रश्न बघा, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा जो काही पुरस्कार आहे हा केव्हा प्राप्त झाला होता? काय प्रश्न आहे केव्हा प्राप्त झाला होता? तर 6 फेब्रुवारी 2015ला मित्रांनो लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा जो काही पुरस्कार आहे हा प्राप्त झाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते मित्रांनो? डॉक्टर सदानंद मोरे याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. सभा या शब्दाचं लिंग कोणतं आहे? सभा या शब्दाचं लिंग कोणतं आहे? तर मित्रांनो हे कोणतं बघा स्त्रीलिंग आहे. सभा या शब्दाचं लिंग स्त्रीलिंग आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, तुम्ही स्वतःला काय समजता यामधील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पुरुषवाचक आणि आत्मवाचक याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट बघा परत उतार्यावरती प्रश्न आलेत मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी हा उतारा आलेला आहे बघा. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्यांचं मन सत्याने पवित्र झाले तो जगामधील सर्वात पवित्र माणूस आहे. ज्या मनुष्याच्या मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य बघा धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य संपत्ती देतं. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधी सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चरित्राचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातमधून ध्येय निर्माण होतं आणि धैर्यशील मनुष्य हालापेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. तर मित्रांनो आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा असेल तर आपल्या फक्त नोट्स 149 रुपयाला आहेत. फोनपे गुगल पे नंबर मित्रांनो 8275558283 आहे बघा. आणि हाच नंबर व्हॉट्सअपला सुद्धा आहे मित्रांनो. यावर 149 रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत. आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपल्याला 149मध्ये नोट्स मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला हे QR जरी स्कॅन केला तरी तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे असणार आहेत बघा. आपण पैसा कधी पण कमी शकतो, परंतु एकदा पेपर होऊन गेला की आपल्याला किती वेळ वेट करावं लागतं आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो पैशाकडे बघायचं नाही आणि नोट्स घ्यायच्यात बघा. योग्य डायरेक्शनने आपल्याला अभ्यास करायचा आहे. अतिशय IMP अशा आपल्या नोट्स असणार आहेत मित्रांनो. यामध्ये GK असणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे आणि भरपूर या ठिकाणी महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहेत जे आपल्या पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी या नोट्स घ्यायच्या आहेत. तर बघा या ठिकाणी प्रश्नांचे उत्तर आपण पाहूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मते जगामधील सर्वात पवित्र माणूस कोणता आहे? सर्वात पवित्र माणूस कोणता आहे? तर ज्याचे मन बघा सत्याने पवित्र झालेलं असतं तो काय बघा सर्वात पवित्र माणूस आहे बघा. मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती कशामुळे मिळते? आरोग्य आणि संपत्ती मनुष्याला कशामुळे मिळते? तर निर्दोष आणि उद्योगी जीवनामुळे बघा. निर्दोष आणि उद्योगी जीवनामुळे काय होतं? आरोग्य आणि संपत्ती मिळते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आळशी मनुष्य कसा असतो? आळशी मनुष्य कसा असतो? तो दुष्ट आणि समाजाचा शत्रू असतो बघा. आळशी मनुष्य दुष्ट असतो आणि समाजाचा शत्रू असतो. धैर्यशील माणूस कसा ओळखायचा? धैर्यशील हा जो काही माणूस आहे
हा कसा ओळखायचा? तो बघा, तो सत्यप्रेमी, निर्मळ आणि शांत मनाचा असतो. धैर्यशील माणूस कसा असतो? सत्यप्रेमी असतो, निर्मळ असतो आणि शांत मनाचा असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मलूल हा शब्द याचा करेक्ट आन्सर आहे. कोणता? मलूल. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा, कारण की लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. त्यामुळे व्हिडिओला लगेच एक लाईकच्या बटनावर टच करा. आता थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यामधील चूक ओळखून दुरुस्ती आपल्याला सुचवायची आहे. चूक ओळखून दुरुस्ती आपल्याला सुचवायची आहे. तर या ठिकाणी बघा, काय चुकलेलं आहे आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे मित्रांनो. तर बघा, कार्यक्रमाला म्हणजेच काय, कार्यक्रम सुरू करूयात. वेळात म्हणजेच वेळेत, या ठिकाणी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर कोणता शब्द नाही? बघा, वडी हा शब्द नाही. बघा, लक्षात ठेवायचं आहे. वडी, साखर पण आहे, सार पण आहे, साडी पण आहे, परंतु वडी हा शब्द नाही. धूम ठोकणे, बघा वाक्प्रचाराचा या ठिकाणी योग्य अर्थ कोणता आहे तो ओळखायचा आहे. धूम ठोकणे. धूम ठोकणे म्हणजेच काय मित्रांनो? वेगाने धावणे याचा करेक्ट अर्थ होतो. पुढीलपैकी कोणतं रूपे रची नाहीत? पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? तर यापैकी नाही याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, पुढीलपैकी अचूक शब्द कोणता आहे? बघा, हा शब्द भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. अचूक शब्द मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. बघा, पुनर्वसन हा शब्द काय? बघा, एकदम शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक आहे. पुनर्वसन. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या गटामधील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीमधील आहे? आता इकडे याचं करेक्ट आन्सर. बघा, आता इकडे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते आहेत? धातुसाधित विशेषण कोणते आहे? तर वाहती नदी, पेटलेली काडी, सडलेली भाजी काय? बघा, धातुसाधित विशेषण आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यामधील क्रियापदे सकर्मक आहे? सकर्मक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर गवळी धार काढतो हे काय? बघा, कर्मासकट आहे. लक्षात ठेवायचं म्हणून हे सकर्मक आहे. बघा, मराठीमधील आद्य ग्रंथ कोणता आहे? मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे? तर मित्रांनो विवेक सिंधू याचं करेक्ट आन्सर आहे. कोणता आहे? बघा, विवेक सिंधू हा काय? बघा, आद्य ग्रंथ आहे. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे? पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे? तर मधुने लाडू खाल्ला याचं करेक्ट आन्सर. बघा, हे पूर्ण वर्तमान काळाचं आहे. नेक्स्ट आहे बघा, भुजंगरपळ्यात वृत्तातील गण कोणता आहे? तर या ठिकाणी गणावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. बघा, य काय? बघा, भुजंगप्रायात हे काय? बघा, या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख साधुशी घडय या ओळीतील अलंकार कोणता? बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते या ओळीमधील अलंकार कोणता आहे? तर मित्रांनो या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे आपल्याला विचारलेला आहे? तर अनुप्रास अलंकार आहे मित्रांनो. कोणता? अनुप्रास. पुढीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणता आहे? पुढीलपैकी औष्ठ्य वर्ण कोणता आहे? तर प फ भ हे काय? बघा, औष्ठ्य वर्ण आहेत. ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भाग ब, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे आपण काही या ठिकाणी प्रश्न बघूयात. तर बघा, अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामधील आधुनिक उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही? तर कोणती उत्पत्ती मित्रांनो? तर या ठिकाणी जर पाहिलं तर माहिती प्रक्रिया प्रकरण प्रतिमान याचा या ठिकाणी समावेश होत नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अध्ययनार्थ आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षात्मक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे? तर मित्रांनो हे कोणी मांडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांदुराने मांडली आहे. कोणी? बांदुरा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? कोणत्या क्षमता या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत? या ठिकाणी ऑप्शनमध्ये ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. बघा, सर्व या ठिकाणी बघा या ठिकाणी योग्य आहेत. बघा, सगळ्या क्षमता महत्त्वाच्या आहेत. बघा, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, त्याच्यानंतर स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, निर्वियोग बुद्धी निर्माण व्हावी, हे सुद्धा बरोबर आहे. समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे अ ब क ड ही सर्व विधानं बघा, ह्या क्षमता सर्व महत्त्वाच्या आहेत. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे
आणि अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणं ही आहे. कोणतं मित्रांनो? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही? कोणतं वैशिष्ट्य योग्य नाही? तर सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते, या ठिकाणी बघा हे योग्य नाही. बाकी बघा, अध्ययन हे नेमकं कृतीद्वारे घडत असतं, बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली होती? त्या मानसशास्त्रज्ञाचं नाव विचारलंय तर गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने मित्रांनो ही जे काय बघा हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन, अशी व्याख्या या मानसशास्त्रज्ञाने केली होती. पहा पुढचं, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, ही एक गोष्ट करावी. त्याच्यानंतर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नयेत, म्हणजे आणि क म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. अभिसंसाधन म्हणजे एखाद्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब ही अभिसंधानाचं उदाहरण नाही विचारलं मित्रांनो? कोणतं उदाहरण नाही या ठिकाणी विचारलेलं आहे? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनामध्ये बदल करणे हे अभिसंधानाने अशक्य असतं मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचं एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक आणि भावनिक शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर विविधतेचा नियम याचा करेक्ट आन्सर आहे बघा, विविधतेचा नियम. मानवी प्राण्याची घडण अनुवंश परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे हे होत असतं. तर खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, स्वभाव व वृत्ती. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, स्वभाव आणि वृत्ती. पुढचा प्रश्न मित्रांनो, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होती ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयी कोणतं विधान योग्य आहे? कोणतं विधान योग्य आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, संवेदन प्रक्रिया मनाचे एक अकरणरूप व्यापार आहे, याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, हरवलेलं नाणं जे काय शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादं झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. तर मित्रांनो हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रमणदोषामुळे होतं? तर कोणत्या इंद्रिय भ्रमणदोषामुळे होतं मित्रांनो हे? तर ऑप्शन क्रमांक सी, विशिष्ट मनस्थितीमुळे होतं मित्रांनो. कशामुळे होतं? विशिष्ट मनस्थिती. ज्ञानेंद्रिये उद्दीपित न होता एखाद्या पुनर्भावाचं पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणतं विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे? कोणतं विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे? तर बघा, पुनर्भावाशिवाय प्रतिमा तयार होत नाही, याचं करेक्ट आन्सर बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत? कोणकोणते उपक्रम राबवावेत? तर ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. दिवाळीच्या वेळी बघा किल्ले तयार करून घ्यावेत, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, वाद्याचं वादन करून घ्यावं आणि प्रदर्शन मांडणी करून घ्यावे. म्हणजे अ, ब, क, ड म्हणजे हे सगळे विधानं या ठिकाणी करेक्ट आहेत. मन यांच्या मते पुनर्भावाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळाजुळव करणे म्हणजे टिंबटिंब होय. याचा करेक्ट आन्सर बघा, म्हणजे काय? विचार करणे होय, लक्षात ठेवायचं, विचार करणे होय. पुढचा प्रश्न मित्रांनो, दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचं कारण ठरवलं जातं. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेमधील कोणत्या अडथळ्यामुळे होतं? कोणत्या अडथळ्यामुळे होतं मित्रांनो हे? तर ऑप्शन क्रमांक बी, काकतालीय न्यायामुळे मित्रांनो हे होत असतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, धारणेबाबत खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य योग्य आहे? कोणतं वैशिष्ट्य योग्य आहे? तर बघा, धारण बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, ऑप्शन क्रमांक बी,
धारणा जर बोध अवस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. पुढचा प्रश्न मित्रांनो, विस्मरणाबद्दलचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य अयोग्य आहे? कोणतं वैशिष्ट्य अयोग्य आहे? तर बघा, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, याचं करेक्ट आन्सर आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. पुढचा प्रश्न मित्रांनो, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य म्हणजे चुकीचं आहे? आंतरिक प्रेरणेबाबत कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे? तो ऑप्शन क्रमांक सी. बघा, प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी सगळे या ठिकाणी बघा बरोबर आहेत. बघा, विषयाची आवडी आंतरिक प्रेरणा हे बरोबर आहे. बघा, आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची याचा निकट संबंध आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे, हे सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्पियरमन याच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उत्पत्तीमध्ये जे सामान्य आणि विशिष्ट घटक आहेत त्या संदर्भामध्ये खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? कोणतं विधान योग्य आहे? तर बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो, हे काय बघा या ठिकाणी बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार आणि कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली होती? ही जी काय व्याख्या कोणी दिली होती मित्रांनो, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली होती? तर बघा, पीटर सॅल्वोव्हिनी ही दिली होती. पहा, परीक्षेमध्ये यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असं सांगणं सुटणं म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणं? कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणं मित्रांनो? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा, कृतक समर्थन. काय बघा, कृतक समर्थन. पुढचा प्रश्न मित्रांनो, दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक आणि संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचं अध्ययन संक्रमण या दोन घटकाचं सामान्यीकरण केलं तर घडते. तर ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर मित्रांनो, ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर जडट ही जे काही मानसशास्त्र आहेत बघा, यांनी ही मांडले. पुढचा प्रश्न मित्रांनो, शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचारण्याच्या आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेतो, ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचं किंवा घटनेचं संवेदन आकलन केलं जातं किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा टिंबटिंब क्रिया घडते. तर तेव्हा कोणती क्रिया घडते? तर आत्मसातीकरण ही जी काही क्रिया मित्रांनो ही घडत असते, लक्षात ठेवा. मंदगतीने अध्ययन करणाऱ्या, बघा, मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे किंवा अयोग्य आहे? तर बघा, हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, हे या ठिकाणी बघा चुकीचं आहे. बघा, या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ता सामान्य असते, बरोबर आहे. सर्वसामान्याच्या तुलनेमध्ये अभ्यासामध्ये मागे पडतात, बरोबर आहे. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली मित्रांनो? तर G.W. ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञांनी मित्रांनो हे दिलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, रुकस्थ ग्रंथीमधून पाझरणारा ॲड्रेनलिन या स्रावाचं प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम या ठिकाणी दिसून येतो? तर व्यक्ती या ठिकाणी बघा आपल्याला अशक्त दिसते. काय होतं? व्यक्ती अशक्त दिसते.